अडीचच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। नोटाबंदीच्या सरकारच्या निर्णयावरून आज संसदेत तिसऱ्या दिवशी गदारोळ। लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। केंद्राच्या निर्णयानंतर माध्यमांमध्ये येणाऱ्या काही भ्रामक वृत्तामुळे जनतेची दिशाभूल होऊ नये म्हणून केंद्रीय वित्त मंत्रालयानं केले खुलासे। जनतेनं घाबरून न जाण्याचं आवाहन। यापुढे कुठल्याही नोटा रद्द न करण्याचा केंद्राचा निर्णय। देशातल्या बेनामी संपत्तीवर आता अंमलबजावणी संचालनालयानं रोखलं लक्ष। केंद्र सरकारनं केलेल्या नव्या उपाययोजनांमुळे बँकांसमोरील गर्दी झाली कमी। सर्वसामान्य जनतेचा सरकारला भक्कम पाठिंबा। आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या डावात 455 धावा। आता सविस्तर वृत्त। नोटाबंदीच्या सरकारच्या निर्णयावरून आज संसदेत तिसऱ्या दिवशीही गदारोळ झाला। लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तर राज्यसभेचं कामकाज दुपारी 2:30 वाजेपर्यंत तहकूब झालं। लोकसभेचं कामकाज सुरू होताच काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रश्नकाळ स्थगित करून विमुद्रीकरणावर चर्चा घ्यावी अशी मागणी केली। सरकार कुठल्याही चर्चेला तयार आहे असं संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी सांगितलं। मात्र तृणमूल काँग्रेस आणि अण्णा द्रमुकच्या सदस्यांनी हौद्यात येऊन घोषणा दिल्या। तसंच राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या वक्तव्याला आक्षेप घेत त्यांनी माफी मागावी या मागणीसाठी सत्ताधारी सदस्यांनीही गदारोळ केला। यामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय आल्यानं अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं। राज्यसभेतही विमुद्रीकरण आणि गुलाम नबी आझाद यांच्या वक्तव्याचा मुद्दा गाजला। आझाद यांच्या वक्तव्यानं जनता नाराज असल्याचं संसदीय कार्य राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटलं। आझाद यांनी माफी मागावी अशी मागणी सत्ताधारी सदस्यांनी लावून धरली। या मुद्द्यावरून वारंवार गदारोळ झाल्यानं सभागृहाचं कामकाज आधी 2दा आणि नंतर 2:30 वाजेपर्यंत तहकूब केलं। उच्च मूल्याच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर माध्यमांमध्ये येणाऱ्या काही भ्रामक वृत्तांमुळे जनतेची दिशाभूल होऊ नये म्हणून केंद्रीय वित्त मंत्रालयानं आज काही खुलासे केले आहेत। नोटाबंदीच्या निर्णयाबाबत सरकारनं पूर्ण गुप्तता पाळली होती। हा निर्णय आधी कोणालाही कळला नव्हता असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं। बँकेच्या लॉकरना जप्त करण्याचा किंवा दागिने जप्त करण्याचा कुठलाही प्रस्ताव नसून हे वृत्त खोडसाळपणाचं आहे असं वित्त मंत्रालयानं म्हटलं आहे। नव्या नोटांमध्ये कुठलीही चिप किंवा माग काढण्याचं उपकरण लावलेलं नाही। त्यात इंटेग्लिओ नावाचं सुरक्षा चिन्ह आहे असंही मंत्रालयानं सांगितलं। देशात निर्माण होऊ पाहणारी समांतर अर्थव्यवस्था देशाच्या अर्थव्यवस्थेला पोखरते। हे थांबवण्यासाठी विमुद्रीकरण आवश्यक होतं। मात्र यापुढे इतर कुठल्याही नोटा रद्द करण्याचा प्रस्ताव नाही असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं। देशातल्या बेनामी संपत्तीवर अंमलबजावणी संचालनालयाचं लक्ष आहे असंही वित्त मंत्रालयानं ट्विटरवरून दिलेल्या माहितीत म्हटलं आहे। राज्यसभेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचं नोटाबंदी संदर्भातलं वक्तव्य देशविरोधी असून काँग्रेसनं त्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली आहे। नोटाबंदीच्या निर्णयामुळे उरी हल्ल्यापेक्षाही जास्त बळी गेले असल्याचं वक्तव्य आझाद यांनी काल राज्यसभेत केलं होतं। कुठल्याही पाकिस्तानी हल्ल्याची तुलना पंतप्रधानांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाशी करणं योग्य नाही असं नायडू यांनी म्हटलं आहे। उच्च मूल्याच्या नोटांवरची बंदी कुठल्याही परिस्थितीत मागे घेतली जाणार नाही असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं। हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असून देशात चलनाची कमतरता नाही आणि बँका तसंच एटीएम केंद्रांसमोरच्या रांगा हळूहळू कमी होत आहेत असंही जेटली म्हणाले। देशातल्या एटीएम केंद्रांवर चलन पुरवठा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। 22,500 एटीएम्स केंद्र कार्यान्वित होतील असंही जेटली म्हणाले। या मुद्द्यावर विरोधक राजकारण करत असून काँग्रेसची भूमिका आश्चर्यकारक असल्याचं जेटली म्हणाले। गेल्या 7 दिवसात बँक कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कष्ट करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं। दरम्यान चलन पुरवठा सुरळीत होईपर्यंत जनतेला त्रास होऊ नये म्हणून केंद्र सरकारनं राष्ट्रीय महामार्गांवरची टोल माफी 24 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे। केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून हा निर्णय जाहीर केला आहे। नोटाबंदीमुळे होणारी जनतेची गैरसोय टाळण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्यानं पेट्रोल पंपांवर रोख रक्कम उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे।
ज्या पेट्रोल पंपांवर स्टेट बँकेची POS अर्थात पॉइंट ऑफ सेल मशीन्स आहेत तिथेच ही सुविधा मिळू शकेल. क्रेडिट किंवा डेबिट कार्डाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 2,000 रुपये काढता येतील. देशभरातल्या 2,500 पेट्रोल पंपांवर ही POS मशीन्स आहेत. ग्रामीण क्षेत्राबरोबरच देशभरात आणखी 20,000 पंपांवर स्टेट बँक ही POS मशीन्स लावणार आहे. केंद्र सरकारनं घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचं विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी स्वागत केलं असून या निर्णयामुळे चांगले परिणाम दिसून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. की थोडा पेशन्स ठेवा, थोडासा धीर ठेवा. जसं आपण दिवाळीला आपलं घर साफ करतो तसंच आताही आपल्या देशाची दिवाळी आहे जिथे आपला देश साफ होतोय. तर आपल्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे, त्याशिवाय काहीच शक्य नाहीये. ऑफ कोर्स ये एक सडन डिसीजन है तो सब चौंक गए हैं, लोगों को दिक्कतें भी आ रही है, पर जैसे आपने कहा कि सब काफी लोग कह रहे हैं कि हिस्टोरिक है. मुझे इकोनॉमिक्स की समझ उतनी नहीं है तो मैं जो लोग कह रही हूँ उसी को दोहरा रही हूँ. एक डिसीजन लिया हुआ है, सरकार ने लिया एक डिसीजन जो फ्यूचर के लिए बहुत अच्छा है. इससे बड़ा और बेहतरीन फैसला हो नहीं सकता. परेशानी 2-4 दिन की है और हम खाली बैंक की लाइन में तो खड़े हैं यार. कोई गोली थोड़ी आ रही है हमारे, नोट के बदले नोट ले रहे हैं. थोड़ा सा सब्र कर रहे थे, पानी पी लो, चाय पी लो, कुछ कर लो, तो बेचारे वहां पे खड़े हैं, गोलियां खा रहे हैं. तो कोई परेशानी वाली बात नहीं. और ये परेशानी 4-5 दिन की है, उसके बाद कितना फायदा होने वाला है हमारी कंट्री को. 500 आणि 1,000च्या नोटा चलनातून बाद करण्याचा पंतप्रधानांचा निर्णय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आणि क्रांतिकारक असून त्यामुळे देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था सुधारेल असा विश्वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी व्यक्त केला आहे. ज्यांनी काळा पैसा जमा केला आहे तेच या निर्णयाला विरोध करत आहेत अशी प्रतिक्रिया हजारे यांनी दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केली. आज जे अतिरेकी दहशतवादी हे सुद्धा ह्या काळ्या पैशाचा उपयोग जास्त करतात. बनावट नोटा प्रिंट करतात आणि बनावट नोटा प्रिंट करून चलनात आणतात आणि आमच्यावरतीच हमले करत राहतात. हे 500 आणि 1000 रुपयाचे नोट बंद झाल्यामुळं असे जे दहशतवादी आहेत त्यांना आळा बसेल. सरकारने एक निर्णय घेणं गरजेचं आहे. कुठलेही व्यवहार होतात, आर्थिक व्यवहार, ते रोखीने कधी करायचे नाहीत असा निर्णयच घ्यायचा. हां, खेड्यापाड्यात बँक नाही, व्यवहार करायला जागा नाही, तर त्यांना 2,000 रुपयापर्यंत व्यवहार करायला परवानगी द्या आर्थिक रोखीने. बाकी जेवढे व्यवहार होतील ते चेक आणि ड्रॉपने करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचं सर्वसामान्य जनतेकडूनही स्वागत होत आहे. रायगड जिल्ह्यात पहिल्या आठवड्यात नोटा बदलण्यासाठी लोकांना त्रास झाला, मात्र आता हळूहळू परिस्थिती सुधारते आहे. या निर्णयामुळे काळ्या पैशाला पायबंद लागणार असल्याचं नागरिक सुखावले आहेत. सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रातून या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना अफवांमुळेही सर्वसामान्यांचा गोंधळ उडतो आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांनीही या कृतीचं समर्थन केलं आहे. या देशाच्या पंतप्रधानांनी मोठा जे निर्णय घेतला आहे ते योग्यच आहे. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी तरी सर्वसामान्य लोकांना व्यवहार करण्यासाठी हे थोडंसं म्हटलं तर अडचणच होते आहे, त्यांना नाहक त्रास होतो आहे. नरेंद्र मोदीने जो निर्णय घेतला काळा पैसा बाहेर काढायचा तो निर्णय योग्य आहे. त्याच्यात लोकांचा गोरगरिबांचा फायदा होणार आहे. नक्कीच या गोष्टीचं कौतुक आहे. नोटा बंद झाल्या ह्या गोष्टीचा नक्कीच सगळ्यांना फायदा आहे. म्हणजे एक सामान्य गृहिणी म्हणून मला नक्कीच वाटतं की जो काळा पैसा आहे तो काळा पैसा या निमित्ताने बाहेर येईल आणि ज्या काही 15 दिवस आम्हाला ज्या काही थोड्याफार प्रमाणात त्रास सहन करायला लागतोय तो आमची सहन करण्याची तयारी आहे. मोदी सरकारने जो निर्णय घेतला नोटाबंदीचा, 500 आणि 1000च्या नोटाबंदीचा जो निर्णय घेतला हा अतिशय चांगला निर्णय. भारतामधलं जे काळं चलन आपण इतके दिवस आम्ही वाट बघत होतो की कधी एकदा
हे ब्लॅक मनी बाहेर येतोय, ब्लॅक मनी संपतोय आणि हा निर्णय निश्चितपणे स्वागतार्ह आहे. ह्या निर्णयाचा त्रास होणार थोडे दिवस, ज्या वेळेला आपण बरं होण्यासाठी औषध घेतो ते निश्चित कडू असतं आणि ते कडू जरी औषध असलं तरी त्याने आजार बरा होतो. त्यामुळे ते तात्पुरतं तोंड कडू झालं तरी हरकत नाही, पण त्यामुळे आजार निश्चितपणे बरा होणार आहे. काही नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सरकारने जे नियम काढलेत, 500 1000च्या नोटा बंद आहेत, ते आमच्यासाठी चांगलेच आहे. पुढे चालूनही आम्हाला उपयोगच होईल. हा जो मोदी सरकारचा निर्णय आहे तो आम्हाला स्वागतार्ह आहे. कारण याचा आता जरी त्रास होत असेल तर भविष्यामध्ये आम्हाला याचे निश्चितच चांगले परिणाम आम्हाला पाहायला मिळणार आहेत. हा नोटा बदलण्याच्या निर्णयानंतर पहिले 2 दिवस खूप गर्दी होती, परंतु एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा ग्राहकांनी सगळ्या अगदी सहकार्य केलं. बँक कर्मचाऱ्यांना तासनं तास रांगेत उभे राहिले, परंतु एकही भांडण झालं नाही, किरकिर झाली नाही आणि त्या पद्धतीनं ह्याच्यावरनं असं दिसतं की लोकांना हा निर्णय स्वागतार्ह वाटतोय. केंद्र सरकारचा नोटाबंदीचा निर्णय म्हणजे वाढता दहशतवाद आणि भ्रष्टाचाराला पायबंद घालण्याबरोबरच पारदर्शक व्यवहारांच्या दृष्टीनं टाकलेलं सकारात्मक पाऊल आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला समांतर अशा काळ्या पैशाच्या असीमित अर्थव्यवस्थेचं समूळ उच्चाटन करण्याच्या दिशेनं 500 आणि 1000 रुपयांच्या नोटबंदीचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. या निर्णयानंतर माओवादी, दहशतवादी संघटनांकडे असलेल्या नकली नोटा, पैसा याला आळा बसलाय. भ्रष्टाचाराची पाळंमुळं खणून काढण्यात सर्व घटक सरकारच्या पाठीशी आहेत. मात्र नवीन नोटांची चलनातली व्यवस्था तसंच सर्वसामान्यांचं हित याविषयी सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. सरकारच्या या कठोर निर्णयाचे परिणाम आणि प्रभावांबाबत थोडी कळसोसा आणि मोहिमेला पाठिंबा द्या असं आवाहन पंतप्रधानांसह वित्तमंत्री आणि संबंधित यंत्रणांनी केलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बेहिशोबी काळा पैसा आता बाहेर पडू लागलाय. नोटांची कमतरता दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं इतर बँकांना निर्देश जारी केले आहेत. 500 रुपयांची नवीन नोट चलनात आली आहे. एटीएमच्या माध्यमातूनही प्रयत्न करण्यात येत आहेत. मागणी आणि पुरवठा या तत्वानुसार चलनातील नोटांचं प्रमाण हळूहळू पूर्वपदावर येईल हे निश्चित. सर्वोच्च न्यायालयानंही काळ्या पैशाविरोधात सरकारनं केलेल्या उपाययोजनांमागच्या उद्देशाचं कौतुक केलं. देशात सुमारे 15 ते 16 लाख कोटी रुपये काळा पैसा आहे. त्यातले 10 ते 11 लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा केले जाऊ शकतात असा सरकारचा अंदाज आहे. घरी असलेले पैसे बँकेत जमा करताना त्याचा स्रोत कळावा हा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे प्रामाणिक करदात्यांना भीती बाळगण्याचं अजिबात कारण नाही असं वित्तमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. या अनुषंगानं सरकार अनेक उपाययोजनाही करत आहे. आता लग्न समारंभासाठी बँकेतून 2.5 लाख रुपयांपर्यंत रक्कम काढता येणार आहे. मात्र केवायसी खातं बंधनकारक आहे. दर आठवड्याला व्यापाऱ्यांना बँकेतून 50,000 तर शेतकऱ्यांना कर्ज हप्त्यासाठी 25,000 रुपये काढता येणार आहेत. काही वर्षांपूर्वी अशक्यप्राय वाटणाऱ्या भ्रमणध्वनीचा वापर सर्व स्तरावर लीलया सुरू आहे. त्याच धर्तीवर कॅशलेस व्यवहारांची सवय समाजाच्या अंगवळणी पडेल यात शंका नाही. पेटीएम लगाने से हमारे धंधे में बहुत बढ़ावा आया है. इसके लिए मैं चाहता हूँ कि हर एक धंधा वाला छोटे मोठे व्यापारी पेटीएम यूज करें. नक्कीच पेटीएमने ग्राहक वाढणार. कारण काय, ज्याच्याकडे पैसे बँकेत आहेत आणि खिशामध्ये नाहीत अशा लोकांना खरोखरच त्यांचा फायदा होणार आणि ग्राहक नक्कीच वाढणार. नोटबंदीच्या सरकारच्या निर्णयाकडे दीर्घ मुदतीच्या अनुषंगानं बघितलं तर महागाईचा दर कमी होण्याबरोबरच सकारात्मक गुंतवणुकीच्या दृष्टीनं टाकलेलं ते ई पाऊल ठरेल. दुष्काळी परिस्थितीत पिकांना पाणी न मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं. मात्र सांगली जिल्ह्यात तलावात पुरेसा पाणीसाठा असूनही ते पाणी पिकांना मिळत नाही. त्यामुळे पिकं वाळू लागली आहेत. सांगली जिल्ह्यात कवठे महाकाळ तालुक्यातल्या दुधेभावी तलावात पाटबंधारे विभागानं टेंबू सिंचन योजनेचं पाणी सोडलंय. त्यामुळे आता या तलावात 70% पाणीसाठा झालाय. मात्र हे पाणी पिण्यासाठीच राखून ठेवण्याचे आदेश पाटबंधारे विभागानं दिल्यामुळे या भागातली शेती संकटात सापडली आहे. सुमारे 1000 एकर क्षेत्रातली ज्वारी, बाजरी, मका, ऊस, कापूस ही पिकं वाळून नष्ट होत आहेत.
सुमारे 150 शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. आजही शेतकऱ्यांचे नुकसान झाले. गेल्या बाजरीच्या पिकापासून पाणी आम्ही पैसे भरायला तयार असतानाही पाणी सोडले गेले नाही. त्याच्यामुळे हजारो पोत्यांचं नुकसान झालं, हजारो पोत्याचं. आता ज्वारीचे पीक जळून चालले, प्रत्यक्ष तुम्ही बघताय. ह्यासाठी आम्हाला पाणी सोडलं पाहिजे, सोडणं महत्वाचं, त्याशिवाय शेतकरी जगू शकणार नाही. गेली 3 वर्षे सततच्या दुष्काळानं शेतकरी आधीच अडचणीत आहे. त्यामुळे पिण्याचं पाणी आणि जनावरांना पाणी देऊन शिल्लक राहणारं पाणी शेतीसाठी मिळावं अशी मागणी इथले शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार झाला तर त्यांनाही दिलासा मिळू शकतो. नियंत्रण रेषेपलीकडून पाकिस्तान वारंवार करत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाबद्दल भारतानं पाकिस्तानकडे तीव्र निषेध व्यक्त केला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निषेध नोंदवला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 9 ते 15 नोव्हेंबर या काळात पाकिस्तानी सैन्यानं 12 वेळा शस्त्रसंधी उल्लंघन केल्याचं ते म्हणाले. नियंत्रण रेषेजवळच्या 14 गावांना पाकिस्तानी सैन्यानं जाणून बुजून लक्ष्य केल्यामुळे 4 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण गंभीर जखमी झाले. याचबरोबर सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं स्वरूप यांनी सांगितलं. गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांकडून घुसखोरीचे 18 प्रकार घडल्याचं ते म्हणाले. काश्मीर खोऱ्यात गेले 4 महिने सुरू असलेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर शाळेत जाऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या निर्णयाचा फायदा 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. चालू शैक्षणिक सत्रात कोणालाही अनुत्तीर्ण करण्यात येणार नाही, तसंच दुसऱ्या सत्राची परीक्षाही होणार नाही. नवीन शैक्षणिक वर्षाचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी केंद्रीय आर्थिक व्यवहार विभाग आणि फ्रान्स डेव्हलपमेंट एजन्सी बँक यांच्यात 975 कोटी रुपयांचा करार झाला. नवी दिल्लीत केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाच्या कार्यालयात काल या संदर्भात बैठक झाली. त्यावेळी या विभागाचे सचिव एस सेल्वाकुमार, भारतातले फ्रान्सचे राजदूत अलेक्झांडर झिगलर आणि एफडी बँक समूहाचे दक्षिण आशिया विभागाचे संचालक निकोलस फॉरेंज यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. करारानुसार नागपूर मेट्रोच्या कामासाठी एफडी बँक 20 वर्ष मुदतीसाठी 975 कोटी रुपये कर्ज देणार आहे. नागपूर मेट्रोचं काम प्रगतीपथावर असून आतापर्यंत 20% काम पूर्ण झालं आहे, असं नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी स्पष्ट केलं. नागपूर मेट्रोचं बहुतांश परिचालन सौर ऊर्जेवर होणार असल्यानं आमची पसंती नागपूर मेट्रोला आहे, असं फ्रान्सचे राजदूत झिगलर यांनी यावेळी सांगितलं. जलसंपदा विभागाचे निवृत्त सहसचिव तसंच मुख्य अभियंता सुरेश पाटील यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई सुरू केली आहे. उत्पन्नापेक्षा जादा बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कोल्हापूर, पुणे, सांगली आणि सोलापूर इथल्या त्यांच्या मालमत्तेच्या चौकशीत 4,20,20,799 रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली. उत्पन्न स्रोतांपेक्षा ती सुमारे 68% जास्त आहे. या प्रकरणी पाटील, त्यांची पत्नी आणि मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1980 ते 2012 या काळात पाटील मंत्रालयात कार्यरत होते. कायमस्वरूपी कोमात असलेल्या व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी त्याच्या अवयवाचं दान केलं तर किमान 7 रुग्णांचे प्राण वाचू शकतात. याविषयी प्रबोधन करण्याच्या हेतूनं कोल्हापूर नेफ्रोलॉजिस्ट ग्रुप आणि पुण्याच्या सह्याद्री रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या विषयावर एक परिसंवादही झाला. मृत्यूपूर्वी अवयवदानाचा निर्णय घेणं तसंच मेंदू मृत रुग्णाच्या कुटुंबियांची मनं वळवण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशानं ही रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये अवयवदान श्रेष्ठदान, स्वर्गात हवं स्थान तर करा अवयवदान, जीवनाचा आहे हा सन्मान, करा तुम्ही पण अवयवदान असे संदेश देणारे फलक झळकले. रॅलीमध्ये 300हून अधिक लोक सहभागी झाले. त्यानंतर झालेल्या परिसंवादात यकृत, मूत्रपिंड या अवयवांची कोणती काळजी घ्यावी, अवयव प्रत्यारोपण म्हणजे काय याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं. कायमस्वरूपी कोमात असलेल्या व्यक्तींची 2 मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुस, हृदय आणि स्वादुपिंड हे अवयव किमान 7 रुग्णांना जीवनदान देऊ शकतात. यासाठी अवयवदान करा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. भारतीय चित्रपटसृष्टीला अभूतपूर्व योगदान देणाऱ्या व्ही शांताराम या अवलिया कलाकाराची, दिग्दर्शकाची आज जयंती. 18 नोव्हेंबर 1901 रोजी व्ही शांताराम यांचा जन्म कोल्हापुरात झाला आणि सुरुवात झाली चित्रपटसृष्टीतल्या एका नव्या पर्वाला.
19व्या शतकाच्या सुरुवातीलाच भारतीय चित्रपटसृष्टी आणि चित्रपट रसिकांवर नितांत उपकार करणाऱ्या अवलिया कलाकाराचा महाराष्ट्राच्या क्षितिजावर जन्म झाला आणि जन्म झाला भारतीय चित्रपटसृष्टीतल्या व्ही शांताराम या सुवर्ण पर्वाचा. व्ही शांताराम आशयघन चित्रपटांचा दाता, चित्रपटसृष्टीतलं ऋषितुल्य व्यक्तिमत्व. चित्रपटाच्या विषयासह कॅमेरावर हुकूमत गाजवत वास्तवता आणि कल्पकता यांचा अचूक मेळ साधत पडद्यावर मानवी भावभावनांचं दर्शन घडवणारे व्ही शांताराम हे हुकमी दिग्दर्शक. त्यांच्या पिंजरा, शेजारी, माणूस, कुंकू, दो आंखें बारा हात, डॉक्टर कोटनीस की अमर कहानी यासारख्या चित्रकृती आजही चित्रपटसृष्टीत आपला मान राखून आहेत. चित्रपटांचं मुख्य अंग म्हणजे कथा, मात्र याबरोबरच रंगसंगती, नृत्य, संगीत या सर्वांचंच चित्रपटातलं महत्त्व ओळखल्यानं त्यांचा प्रत्येक चित्रपट हा मास्टरपीस ठरला. सहा दशकांहून अधिक काळ सिने रसिकांवर राज्य करणारे व्ही शांताराम कायमच रसिकांच्या स्मरणात राहतील आणि त्यांची कारकीर्द ही चित्रपट क्षेत्रातल्या लोकांसाठी नेहमीच प्रेरणादायी असेल. विशाखापट्टणम इथं सुरू असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज भारताचा पहिला डाव 455 धावांवर आटोपला. इंग्लंडची फलंदाजी सुरू झाल्यानंतर लगेचच मोहम्मद शामीनं कर्णधार अॅलिस्टर कुकला यष्टीचीत केलं. त्यानंतर हमीद आणि रूट खेळपट्टीवर आहेत. भारतानं आज दुसऱ्या दिवशी 4 बाद 317 धावांवर डाव सुरू केला. विराट कोहली 167 धावा तर चेतेश्वर पुजारा 119 धावा काढून बाद झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणे वगळता कुठलाही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. इंग्लंडतर्फे अँडरसननं आणि MM अलीनं प्रत्येकी 3 बळी घेतले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या 2 बाद 60 धावा झाल्या होत्या. हवामान. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली. राज्यात नागपूर इथं 10.7 अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नोटाबंदीच्या सरकारच्या निर्णयावरून आज संसदेत तिसऱ्या दिवशी गदारोळ. दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. केंद्राच्या निर्णयानंतर माध्यमांमध्ये येणाऱ्या काही भ्रामक वृत्तामुळे जनतेची दिशाभूल होऊ नये म्हणून केंद्रीय वित्त मंत्रालयानं केले खुलासे. जनतेनं घाबरून न जाण्याचं आवाहन. यापुढे कुठल्याही नोटा रद्द न करण्याचा केंद्राचा निर्णय. देशातल्या बेनामी संपत्तीवर आता अंमलबजावणी संचालनालयानं लक्ष. केंद्र सरकारनं केलेल्या नव्या उपाययोजनांमुळे बँकांसमोरील गर्दी झाली कमी. सर्वसामान्य जनतेचा सरकारला भक्कम पाठिंबा. आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या डावात 455 धावा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री